म्हणजे आपण एका बाजूला सायकल ग्रँड टूर साठी मंत्र्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते नीट करणार, पण आपण कधी सामान्य पुणेकरांसाठी जे वेळेवर टॅक्स भरतात त्यांच्यासाठी आपण कधी रस्ते नीट करणार, त्यांना आपण कधी पायाभूत सुविधा नीट पद्धतीने देणार. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशनच्या पुढेच आपण बघू शकतो की एवढे इकडे पाणी साचलंय आणि पॉटहोल्स आहेत, छोटे छोटे पॉटहोल्स आहेत जे दिसत नाही अजिबात. हे बघा, लोकांना एवढं स्ट्रगल मधनं जावं लागतंय. किती महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे इकडे आणि आता अँब्युलन्स पण इकडनं जातीये. ट्रॅफिक बघ किती आहे, एवढं ट्रॅफिक मधनं अशा रस्त्यांमधनं ही अशा अँब्युलन्स कशी जाणार तुम्ही सांगा मला. अभी मैं साइकिलिंग करके आया वहाँ से, तो जैसे ही मैं यहाँ पर आया तो यहाँ पे इतने सारे गड्ढे भरे पड़े हुए, तो यहाँ पे इतना पानी भर गया तो यहाँ पे चलाने को भी नहीं होता है. तो पीछे तो अच्छा बना है साइकिल ट्रैक, लेकिन कोई कोई लोग उस पर भी चलने लगते हैं तो वो भी एक डिफिकल्टी आ जाती है. मैं एक्सपेक्ट ये करता हूँ कि लोगों को आवाज़ उठानी चाहिए, तो लोगों को क्वेश्चन करना चाहिए कि गवर्नमेंट को ऐसा क्यों. जर रस्ते जर चांगले असते तर ट्रॅफिक रस्त्यावरती नसतं, ती अँब्युलन्स 0 मिनिटामध्ये पुढे गेली असती, तिथं तिचा वेळ गेला नसता. पण अशा रस्त्यांची अशी अवस्था असल्यामुळे अँब्युलन्सला जायला पण वेळ लागतोय, बाकी सामान्य नागरिकांना पण जायला वेळ लागतोय. आणि ही फक्त आजची परिस्थिती नाही, ही आत्ताची परिस्थिती नाहीये, गेल्या काही महिन्यांपासून ही अशी परिस्थिती आहे आणि सामान्य नागरिकांना रोज वेळ लागतोय पोचायला.